बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोरते। ठाकरेंचा चांदिवलीतील नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती आहे। डॉक्टर सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्यात। सरिता म्हस्के चांदिवली प्रभाग क्रमांक 157 मधील नगरसेविका असून सेना भवनातील बैठकीला देखील सरिता म्हस्के गैरहजर होत्या। सरिता म्हस्केंना अपात्र करण्याची सध्या कार्यवाही सुरू आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? मेघना, शिवसेना युबीटीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण एकूण नगरसेवकांना शिवसेना भवनात बोलावण्यात आलं होतं। बैठक सुद्धा घेण्यात आली, मात्र या बैठकीला सरिता म्हस्के या उपस्थित राहिल्या नाहीत। त्यामुळे 157 मधून निवडून आलेल्या सरिता म्हस्के या शिंदेच्या गळाला लागल्या असल्याची माहिती समोर येते। दरम्यान या प्रकरणावरती प्रतिक्रिया ही अनिल परब यांनी दिली होती। खरं तर सरिता म्हस्के या कोकण भवनात हजर राहतील, ते आमच्या संपर्कात आहे असा दावा अनिल परब यांनी केलेला आहे। मात्र काही वेळामध्ये कोकण भवनात हे सर्व नगरसेवक जमतील तेव्हा सरिता म्हस्के या तिथे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जर सरिता म्हस्के उपस्थित राहिल्या नाही तर त्यांच्या अपात्रतेची कारवाई करण्यात युबीटी करून म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू केली जाईल, अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे मुंबईमध्ये पहिला धक्का हा ठाकरेंना बसतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर बसला तर यावरती ठाकरे गटाची नक्की पहिली प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।